आहे भिलोले संघानं चला निर्णय काय असेल दादा निर्णय क्षेत्ररक्षण करणार आणि जो निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय तर आपण कृपया करून मैदानाच्या आतमध्ये लगेच वाटचाल करा आणि इथे आपण पाहतो भारत आणि इंग्लंड याच्यामध्ये जो T20चा जो सामना सुरू आहे त्याच्यामध्ये भारतीय संघाने तब्बल 19 षटक संपलेत आणि 237 धावा डाव फलकावरती लागलेले आहेत. मात्र त्या मॅचकडे वळण्यापेक्षा आपण अजिंक्य राज तोमरे आणि किरण जाधव आणि यांच्याच माध्यमातून या स्पर्धा मैदान खऱ्या तर आई गावदेवी क्रिकेट संघाची खऱ्या तर आपण अजिंक्य म्हणला ही स्पर्धा म्हणजे एक दुसऱ्याचं काम नाही त्याच्यामध्ये सर्व ग्रामस्थांची साथ लागणे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण पहिला असेल अरुणजी वाघमारे असतील त्याचबरोबर आपण पाहतोय विष्णू असतील विष्णू कातकरी असतील दीपक कातकरी समीरजी कातकरी विकी कातकरी त्याच हेमंत कातकरी त्याचबरोबर कार्तिक कातकरी त्याचबरोबर काशीनाथ त्याचबरोबर गजानन सागर प्रभाकर सागर वाघमारे रघुनाथ कातकरी या सर्वांची सर्वांना साथ लाभलेली आहे. आणि अरुण यांचे सर्वात खूप आपण पाहिलं असेल मोलाचा सहकार्य या सर्वांची साथ खूप महत्त्वाची आहे आणि या सर्वांच्या मेहनतीने आपण ग्रामस्थांनी सुद्धा चांगलासा प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. आणि आजची सेवा जे समालोचन करण्यासाठी अजिंक्य भोड यांच्या माध्यमातून आम्हाला जे उपलब्ध झालेली आहे तर अजिंक्य सर आम्ही शतशः नक्कीच तुमचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आमच्यावरती सुद्धा बरंचसं असं चांगलं प्रेम तुम्ही दाखवलेले आहे. जिथे जिथे स्पर्धा असतील तिथे मात्र आवर्जून आम्हाला या ठिकाणी ते निमंत्रण देत असतात रघुनाथजी कातकरी आणि हे सर्व आयोजकांमध्ये खूप मोठं या ठिकाणी हातखंड आहे. सर्वांचं आपण स्वागत करूया. चला दोन्ही संघाच्या 12 पॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवा. आणि संजय वाघमारेचे आमचे पंच आहेत का आणि त्यांनी सूचना केलेली आहे की आपण जो 12वा खेळाडू आमचा प्रतिनिधित्व असेल तो मात्र या ठिकाणी 18 वर्ष किमान 17-18 वर्ष वयागटाचे असेल. ज्यावेळेस रिव्ह्यू मॅच घेतला जाईल त्यावेळेस मात्र 12 खेळाडू तिथं असेल. जास्त अन्यथा खेळाडू कुठलाच जर आला तर त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल अशी पंचाकडून आम्हाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. राज तोमरे आणि किरण जाधव ते आपण पाहिलं असेल इथे अंगरक्षक आणि आपण पाहिलं असेल त्यांचे आपण या ठिकाणी सरचे स्वागत करूया. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण पाहिलं असेल तर आज आपल्या आपण पाहिलं वारकरी संभ्रमामधील खूप चांगला गोड आनंदाचा दिवस अजिंक्य भौड आणि आज आपण पाहतोय तुकाराम बीज आहे. आणि आज असं म्हटलं जातं का बरोबर 12च्या ठोक्याला जिथं आपण पाहिलं असेल पिंपळाचा वटवृक्ष आहे तो आपोआपच तिथे सगळा दिवसभर हळत असतो आणि ते शास्त्रात आहे. सगळे आपण पाहिलं असेल मंडळ वारकरी संप्रदाय मंडळ सुद्धा तिथे आपण हा दिवस साजरा करत असतो. बऱ्याच ठिकाणी तुकाराम बीज म्हणून आपण गावागावामध्ये पालखी सोहळा असतंय कीर्तन सोहळा. काल आज सकाळी आपण पाहिलं असेल कीर्तन आपण पनवेलच्या मार्केट यार्डमध्ये सुद्धा कीर्तनरूपी सेवा ऐकलेली आहे. आणि आज आपण पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ सारंग यांच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा आपल्या भेटीला आली. आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला हा पहिला सामना पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पंचांना आपण शुभेच्छा देऊया. मगेश जुगरे आणि हरिचंद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले तर गोलंदाज झालेले पंचांचा नितेश मगेश जुगरे. पहिला चेंडू या पहिल्याच चेंडूवरती मात्र जागा बनवून खेळायचं होतं. मात्र इथे पहिल्याच चेंडूवरती फलंदाज हरिचंद्र मात्र इथे शांत केलेला आहे. पहिला चेंडू आलेला डॉट बॉल. पाहूया आता गोलंदाज दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाले. मात्र पहिल्या चेंडू होती पवायला सन्मान दिला. दुसरा चेंडू केलेला आक्रमण एक्स्ट्रा करून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण तिथे आलेले आहेत. हरिचंद्र यांनी ह्या चेंडूवरती 2 धावा मात्र इथे धावून पूर्ण केलेले आहेत. आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं इथे ओपन केलेलं आहे. अकाउंट खोललं गेलेलं आहे आणि इथे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न
गोलंदाज नितेश ज्यांनी पहिल्या चेंडूवरती खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू डॉट बॉल आला आणि दुसरा चेंडू तर हरिचंद्र यांच्या बॅटमधून आल्या त्या 2 धावा. समर्थ लाईव्ह जे आमचे रोशन मात्रे आळे आंबेळीचे त्यांची मात्र ही लाईव्ह सेवा आपण पाहतोय आणि त्यांचं देखील एक चॅनल आहे. त्यांच्या चॅनलला देखील आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या चेंडूवरती केलेलं आक्रमण आणि स्वागत हरिचंद्रन देखील या चेंडूमध्ये सर्व प्रेक्षकांचं पाहुण्यांचं देखील केलेलं आहे. डीजे मास्टरला देऊया का आपण संधी मात्र मारता आम्ही 5 दिवस कव्हर केले. मात्र ह्या इथे बॅक टू बॅक आला हा दुसरा षटकार. मात्र गोलंदाजाची आता पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं असेल धुलाई केलेली आहे 3 चेंडू मध्ये. डीजे नाणिवली आणि त्यांच्या विरोधात बेलवळे. या चेंडूवरती बॅक टू बॅक तिसरा षटकार पाहायला मिळेल का? मात्र इथे षटकाराची हॅट्रिक. जितेकर मात्र कासपच्या मैदानी सबसेल फोल ठरले होते. मात्र या चेंडूती चौथा षटकार येईल का? एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. 3 षटकारानंतर मात्र गोलंदाज केले कमबॅक. मात्र हरिचंद्र आता थांबायला हवं होतं तर मात्र पहिलं समाप्त झालेलं आहे. सारखा एक फलंदाज आपण पाहिलं असेल किरण पवार सारखा एक मोठा एक्सपोर्टर हा केला तो आपल्याच परिसरातून खेळतोय. मात्र त्याचा आपल्याला अभिमान आहे. त्याचा आपण पाहिलं असेल दिनेश गोंदली यांच्या निकटवर्ती आपण पाहतोय विनोद शिंदे आणि किरण जाधव आणि राज मोरे जे टी आता राज तोमरे माफ करा आमचे लोधिलीचे उद्योजक ते या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतायत आणि त्यांचं देखील आपण त्या सरचे स्वागत करूया. आता गोलंदाजाने कमबॅक खूप चांगलं केलं. 3 षटकारानंतर ती विकेट प्राप्त केली ना. हरिचंद्र वलखाला होतं अजिंक्य बोर्ड का जिथे आपण 3 षटकार मारले तर सिंगल डबल धाव घेऊन कदाचित शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूमध्ये मात्र गोलंदाजा तिथं चांगला एक विकेट प्राप्त करून दिले आणि टोटल धावफलकावरती धावा लागलेले आहेत 26 1 बाद 20. आई गावदेवी साही समर्थ नाणिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये भिलवले या 2 संघादरम्यान आजच्या दुसऱ्या रात्री पहिली मॅच. चांगला चेंडू ऑन साइड मध्ये चेंडू विरोधात जातो. क्षेत्ररक्षण बऱ्याच दूरवरती आहेत. मात्र इथे चौकार आलेले 4 धाबा या चेंडूतील प्राप्त झाले आहेत आणि 24 धाबा लागल्या त्या धावफलकावरती. डीजे मध्ये खूप मोठं आयोजन काल अजिंक्य बोर्ड आपण पाहिलं. आता कपिल पाटील त्यांचा वाढदिवस
आणि त्या वाढदिवसानिमित्तानं एवढा मोठा पहिल्यांदाच मी इथं बनेन या ठिकाणी या बैलगाडा शर्यतींचा अड्डा पण पाहिला. मात्र इथे सुद्धा आपण पाहिलं सारंग ग्रामस्थांच्या माध्यमातून या नाईट स्पर्धेला मात्र तोड नाही. एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. सुरेख चेंडू मंगेश जुगरे या चेंडूवरती मात्र काहीच करू शकले नाहीयेत. डॉट बॉल इथे आल्या, सन्मान दिला. खराब चेंडू योग्य आपण पाहिलं असेल दिशा देणारा हा फलंदाज आपण पाहिलं असेल मंगेश जुगरे एक चांगले गोलंदाज देखील आहेत डावखुरीचे. मात्र इथे फलंदाजी करण्याचा जबाबदारी त्यांच्यावरती त्यांना घेणं खूप गरजेचं आहे. कारण का हरिचंद्र सारखा एक फलंदाज बाद झाला आहे, जे हरिचंद्र सुरुवात चांगली स्टार्ट चांगला दिला होता 20 धावसंख्येचा. आणि त्याच्यानंतर मात्र मंगेश जुगरे यांच्या बॅटमधून एक चौकार 24 धावा लागल्या त्या धावफलकावरती. तमाम क्रीडाप्रेमींचं आपण इथं स्वागत करूया. खूप चांगलं आयोजन आपण इथं करण्यात आलेलं आहे. आणि ग्रामस्थ मंडळ सारंग यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि इथे मात्र त्रिफळाची होतोय आपण पाहिलं असाल फर्निचर डिस्ट्रॉय झालेला आहे. आणि मंगेश जुगरे ज्याची आपण स्तुती केली, त्याची तारीफ केली. आणि दुसरा फलंदाज मात्र सलामीची जोडी आता मैदान जर आपण माधव पिरकट साहेब खूप मोठ्या ठिकाणी त्यांचं आपण कार्य पाहिलेलं समाज कार्य असायला समाजासाठी ज्यावेळेस तुम्ही करत असताना मात्र तुम्हाला नंतर तुम्हाला काहीच करायची गरज नसते. मात्र तुम्ही प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये प्रत्येकाच्या वेला अडचणा तुम्ही जाणून घेत असताना ज्यावेळेस तुम्हाला सगळी जनता ज्या ठिकाणी निवडून देत असताना ते कार्य करत असताना माधव पिरकट साहेबांनी पहिल्या चेंडूवरती सन्मान दिलेला आहे. आणि एक धाव मात्र या चेंडूवरती प्राप्त झालेली आहे. ॲक्शन सोला सुद्धा अजिंक्य बोर्ड आपण पाहिलं असेल आदिवासी प्रीमियर लीगचा खूप चांगला ॲक्शन सोला 3-3.5 पर्यंत आपण तर पूर्ण 16 या ठिकाणी पाडले होता. आणि 30 आदिवासी प्रीमियर लीग आपण कंट्रोलच्या मैदानावरती आता सध्या चालू आहे. बरेचसे त्या ठिकाणी मोठमोठे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तिथे चांगला खेळ त्यांचा झालेला आहे. आणि अजय बसमाचं सुद्धा आपण पाहिलं असेल अजिंक्य बोर्ड यांचा स्टेटस जर पाहिलं असेल आज पूर्ण त्यांच्या स्टेटसवरती अजय बसमाच्या चांगल्याच त्यांच्या शॉटच्या आपण पाहिलं असेल क्लिप्स पाहिलेल्या आहेत. आणि इथे मात्र आले डॉट बॉल. धावसंख्येमध्ये कुठलाच बदल नाही आहे. धावसंख्या स्थिर आहे 25 अंकावरती. 2-25. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती. जो हरिचंद्र सुरुवात आश्वासक करून दिली आपण म्हणतो सुरुवात करणं सोपं आहे, सातत्य टिकवणं खूप कठीण असतंय. इथे मात्र स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, प्रयत्न फसला जातोय. आणि षटक क्रमांक इथे दुसरा सामना 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये एक चांगली दमदार सुरुवात आपण इथे नाणिवली संघाची पाहिली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा 1 विकेट आला. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली, तो 5 धावा आणि 1 विकेट. विशालने विशाल नावासारखीच गोलंदाजी इथे केलेली आहे. भरत दिले नाणिवली संघ आपण पाहिलं असेल ज्यांच्या अध्यक्षतेखाली ती पार पडत आहे. आणि ती स्पर्धा सुद्धा जरी अध्यक्ष जरी असले ना त्यांचा संघ सुद्धा क्वालिफाय झालेला आहे. आणि खूप सुपर 12 मध्ये त्यांचा संघ पोहोचलेला आहे. मात्र आणि त्याच संघाचे आयकॉन म्हणून आपण पाहतोय माधव पिरकट साहेब. विशाल माफ करा विशाल त्यांच्या संघाचा आयकॉन आहेत. मात्र आज त्यांच्या ऑपोजिट ते खेळतात त्या मॅचमध्ये. मात्र तिथं क्रिकेट असाच खेळ आहे ना जिंके आपण जर पाहिलं असेल कधी तुम्ही एका टीममध्ये खेळता तर कधी तुमच्या विरुद्ध दुसरा प्लेअर खेळत असतो. असाच हा क्रिकेट आहे. सध्या जर आपण पाहिलं असतं तर ग्रामीण क्रिकेट त्याचबरोबर आपण पाहिलं असतं तर लीग्स मॅचच्या जास्तच व्हायला लागलेले. त्याच्यामुळे असे प्रत्येक संघामध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. इथे मात्र हलक्या हाताने जंगला स्टेअर केलेला आहे. मिड विकेटमध्ये चेंडू जातो. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त केलेली आहे. आणि इथे फलंदाज माधव पिरकट साहेबांच्या बॅटमधून 2 धावा इथे आलेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या हलू का होईना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 26 अंकावरती. 2 बाद 21 धाव या ठिकाणी प्राप्त झालेले. रोशन म्हात्रे स्वतः या ठिकाणी अपडेट देत आहेत. समर्थ लाईव्ह
त्यांचा एक चॅनल देखील आहे यूट्यूबवरती, तुम्ही गेला सर्च केला ना तर अजिंक्य बोर्ड त्यांच्या चॅनलसुद्धा आपण पेजला आपण लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. आणि मोपाडामध्ये इथे आपल्या या परिसरामध्ये कुठे काही कार्यक्रम असतील, प्रोग्राम असतील, युथ फेस्टिवलमध्ये सुद्धा त्यांचा लाईव्ह चॅनल काम करतात. मात्र इथे मात्र फसका फसला जाईल का, आणि शत्रक्षण मात्र खूप दूरवरून आलेले आणि हा टिपलेला हा झेल फलंदाज होती ते बाद. तिसरा माधवदादा पिरकड यांची टीम मात्र RPL मध्ये ऑन साईड पुढे निघालेली आहे आणि तेच गीत मात्र डीजेच्या माध्यमातून इथं सादर केला जातोय. आणि आज आपण जर पाहिलं असेल ना, अजिंक्य सर आज रायगड समालोचक असोचे महागुरु ज्यांना संबोधलं जातं हरिभक्त परायण संतोष महाराज चौधरी यांचा आज वाढदिवस, आणि आज ते माझगावच्या नाईट स्पर्धेमध्ये आहे समालोचनासाठी दाखल झाले. त्यांचे आपण स्वागत करतो, त्यांनाही वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि इथे मात्र डॉट बॉल आलेला कमबॅक केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात होती ना ती खूप चांगली सुरुवात होती, धडाकेबाज सुरुवात इथे करून दिली होती. मात्र जसा हरिश्चंद्र यांचा विकेट मैदानाच्या बाहेर गेला तिथे चौकार षटकार पूर्णपणे थांबलेले आहेत. एज लागलेली मात्र जोरदार अपील, आणि इथे षटक क्रमांक 3 देखील समाप्त. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी साई समर्थ नानिवली संघाच्या 26 धावा लागल्या त्या धावफलकावरती. डीजे आणि 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. काय मस्त गोलंदाजा स्पेल राहिलेला आहे. पहिल्या गोलंदाजा पृथ्वीकरता आपण पाहिलं असेल, पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1च धाव. आणि त्याचं कारणही तसं आहे, कारण का हरिचंद्र मंगेश उग्र जसं मैदानाच्या बाहेर गेले ना त्याचा परिणाम इथे धावसंख्या होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 26 धावा लागल्या धावफलकावरती. आता सध्या पूर्ण जबाबदारी माधवदादा पिरकेड यांना आपल्या आता खांद्यावरती घ्यायला लागेल. शेवटचा षटक आहे, शेवटच्या षटकासाठी बॉलर आले सुभाष हा पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त स्टिअर केलेला आहे. एक धाव मात्र या चेंडूचं सिंगल आलेली आहे, आणि आता सिंगल सुद्धा सध्याच्या घडीला चालू शकेल. आणि अजिंक्य बोर्ड सध्या जर आपण पाहिलं असेल समान क्षेत्रामध्ये आहे. एका बाजूला मी अजिंक्य बोर्ड आणि मानस मनोरे यांना कंटिन्युअस मॅच समालोचन करत असताना पाहतोय. इथे नाईट स्पर्धा, तिथे हे रायगड आदिवासी प्रीमियर, रायगड प्रीमियर लीग, तिथे डेला जाऊन समालोचन करणं. आणि सध्या जर आपण पाहिलं असेल तर उन्हाचा टेम्परेचर खूप वाढलेला आहे. काल परवा दिवशी होळी झाली आहे, त्याच्यानंतर आता दिवसा समालोचन करणं बोलणं तेवढं सोपं नाही आहे. मात्र इथे विकेट प्राप्त झालेलं आहे. धावसंख्येबाबत 27 धावा लागले धावफलकावरती, आणि विकेटवरती विकेट आता इथे बाद झाले. नारायण तो चल भाई, अशीच परिस्थिती झालेली आहे. जर का हरिचंद्र इथं विकेटवरती असताना ही परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. हरिचंद्र सुद्धा या ठिकाणी थोडंसं आता गाईगडबड करायची गरज नव्हती. शेवटचा चेंडू होता, आता तिथं शेवटच्या चेंडूवर सिंगल डबल धाव घेतली असती तर आपली विकेट ठेवली असती. येणार दुसऱ्या षटकावरती कदाचित आक्रमण होऊ शकलं असतं. आता जी शेवटच्या आपण पाहिलं असतं शेवटच्या चेंडूवरती आली हरिचंद्र विकेट, तिथे आता मात्र धावसंख्येमध्ये आपण पाहिलं 27 धावा आत्तापर्यंत लागले आहेत या धावफलकावरती. मात्र चांगला फटका पाहूया, 20 मध्ये केलेला आहे स्टेट डावचा फटका 1 बाउन्सचा इथे चौकार आलेला आहे. एक फक्तच्या षटकामध्ये जेवढ्या धावा तुम्ही जमवाल तेवढा मोठा टार्गेट
इथे दिला जाईल, मात्र इथे विकेटवरती ब्रश झालेली बॅट आणि त्याच्यानंतर लॉंग मध्ये टिपलेला हात झेल नितेशने टिपलेला हात झेल. आणखीन एक फलंदाज बाद धावफल कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण स्टेजचे संपर्क करा. इनिंग ब्रेकमध्ये आपला इथे टॉस केला जाईल. नारंगी आणि याच्यानंतर वामडल अशी 2 मॅच संघादरम्यान इथे मॅच खेळवली जाईल. टॉससाठी आपण स्टेजचे संपर्क करा. मात्र इथे शेवटचा षटक प्रगतीपथा 4थं षटक आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू इथे समाप्त झालेले आहेत. टोटल धाबा लागलेले आहेत. त्या धावफलकावरती 31 धाबा लागले धावफलकावरती. चांगला कमबॅक केलेला आहे बिलोले संघानं. पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्या बघा. अजिंक्य सर कसली गोलंदाजी ते केलेली. मात्र इथे फटका बसला जाईल का चेंडू हवेमध्ये से प्ले लँड होईल का चेंडू. मात्र क्षेत्ररक्षण इथे पोहोचलेला. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केलेला. तिसरी धाव कदाचित तिथे माधव दुधा थांबून राहिले आणि इथे फलंदाज झाले बाद. 33 धावा लागले ते धाव फलकावरती. आपण पाहतोय आलेले आहेत. संभाजींचा सुद्धा इतिहासामध्ये खूप आपण पहिल्याचा पराक्रम आहे. मात्र हे संभाजी आता बघूया ठिकाणी शेवटचा एक चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातील. मात्र संभाजी आल्या त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पाहूया पंचांचा इशारा आलेला चौकार आणि षटक देखील समोर 4 षटक. आज अजिंक्य भोडला आता आवर्जून कॉल करून 4 कॉल येत आहेत का आमच्या मॅचला तुम्ही कॉमेंट्रीसाठी येत आहेत का. ते आमच्या समोर किस्सा घडलेला आहे. आयोजकाचं नाव या ठिकाणी आम्ही घोषित करत नाहीत अजिंक्य. आता तोच अजिंक्य भोड आणि तेच अजिंक्य भोड आपण पहिल्याचा बहुत मोठ्या त्यांनी आपल्या नावाची एक वेगळी छाप त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यांच्यामुळे या स्पर्धेसाठी आज आम्हाला समर्थन करायची संधी दिली आहे. त्या अजिंक्य भोड आपलं देखील आम्ही मनापासून आपलं स्वागत या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. विजयासाठी आता गरज आहे ते बिलोल्या संघाला 24 चेंडूमध्ये 38 धाव संख्याची. त्याला टॉस नेक्स्ट मॅच असेल नारंगी आणि वावंडल. चला दोन्ही टीम लगेच या. तत्पूर्वी डीजे आणि या पंढरीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं सत्र आमच्या वाट्याला या ठिकाणी 4 षटकांचं आलेलं आहे आणि उर्वरित द्वितीय सत्रामध्ये आता गरज असा बिरोला संघाला 24 चेंडूमध्ये 38 धावसंख्येची. मात्र मायक्रोफोन आपण कॉम्बॉक्समध्ये थोडासा बदल करूया. ऐकूया एक सुमधुर चांगला आवाज अजिंक्य भोड यांचा.
चला नेक्स्ट मॅचसाठी आम्ही नारंगी आणि वाउंडल नारंगी टीमचा कॅप्टन आलाय. आम्ही वाउंडल टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं आणि प्रत्येक टीमला आम्ही ही सूचना देऊ की तुमच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत ना त्या पहिले तुम्ही कंप्लीट करा. आयोजकांशी संपर्क साधत ज्या काही तुमच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या पहिले कंप्लीट करा आणि तदनंतर टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. कारण की आयोजकांनी एवढी मेहनत घेतली आहे ना ही स्पर्धा घडवण्यासाठी, त्याकरता खऱ्या अर्थानं ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही सर्वप्रथम कंप्लीट केल्या पाहिजेत. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं आमचे मित्र अरुण त्यांचं कटाक्ष होतं या संपूर्ण गोष्टीकडे आणि आज देखील खऱ्या अर्थानं विष्णू असतील, अरुण असतील आणि त्यांचं संपूर्ण सारंगवाडी त्यांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. किरण जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांच्या सोबतीला आपण राज ठोंबरे यांना या ठिकाणी पाहतोय. आमचे मित्र जयवंत ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप चांगली स्पर्धा. या अगोदर पंढरनाथ पवार उर्फ पॅडी सर यांनी खूप चांगला उल्लेख केला की सुरुवातीला प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो आणि असं म्हटलं जातं ना, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. आणि ज्यावेळी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये, क्षेत्र कोणतंही असो, खऱ्या अर्थानं तुम्हाला पर्याय फक्त एकच, मेहनत. आणि असं म्हटलं जातं ना, नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय गावदेवी केबल नेटवर्क यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सचिनदादा मते यांनी आम्हाला जी नेटची सुव्यवस्था या स्पर्धेसाठी दिली आहे ना, त्यांचा देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. अनिकेत पंदेकर ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत असेल. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. पहिलाच बॉल वेगावरती स्वार झाला. मयूर जुगरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहतो आणि त्या आता मैदानाच्या आतमध्ये विशाल, नितेश आणि त्याच्या सोबतीला सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हे चांगलं बॅटल असेल. एकीकडे आपण पाहतो नाणेवले आणि त्यांच्या अगेन्स्ट बिलवले. साई समर्थ, गावदेवी, नाणेवले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बिलवले संघ. प्रयत्नांची परिकाष्ठा या मॅचमध्ये करावीच लागतील. पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा आला. व्हाईटच्या एका अवंतर धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलते एकूणच 1 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू डॉट आला होता, परंतु दुसरा चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पंचांनी लगेच त्या ठिकाणी दंडित केलं. व्हाईट बॉलचा इशारा तिथून आलाय. बॉल तयार आहे. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पंचांनी बोट उंच केलं आकाशाकडे आणि फलंदाज त्या ठिकाणी पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळेल नितेशच्या स्वरूपात भिलवले टीमला. सर यांनी उल्लेख केला होता की सुरुवातीला अगदी तुमच्याकडून आम्ही समालोचन शिकलो. मग त्यामध्ये अभिषेक पाटील असतील, तदनंतर पंढरनाथ पवार सर असतील, त्याचबरोबरीनं टिके माली सर असतील, तदनंतर त्याचबरोबरीनं संतोषजी चौधरी सर असतील, प्रवीणजी दुगाडे सर असतील, ज्यांनी खऱ्या अर्थानं सुरुवातीला आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. सूरजजी आत्मोडे असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप सुरुवातीला आम्हाला मार्गदर्शन झालं. परंतु एक प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालं. अंबिका मित्रमंडळ चौक, सचिनदादा मते आणि जगदीशदादा हातमोडे यांनी आम्हाला सर्वप्रथम, ज्यावेळी आम्ही समालोचक शिकत होतो ना, त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम आम्हाला ती स्पर्धा दिली होती आणि तिथून पुढे आम्ही कधी पाठी वळून पाहिलंच नाही. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म हवं असतं आणि ते प्लॅटफॉर्म अगदी आम्हाला त्या स्पर्धेच्या माध्यमातून मिळवून दिला. फटका जोरदार, दमदार, परंतु एलिव्हेशन कमी, बराचसा अंतर त्या ठिकाणी होतं. परंतु आपण पाहतोय की चेंडूला अडवलं. आताला बर्स्ट होत चेंडू अगदी सेफली जमिनीवरती लँड झाला. पाठीमागे भरपूर जागा होती. हरिश्चंद्र त्या ठिकाणी होता. परंतु आपण पाहतोय अशा सिच्युएशनला मंगेश कधी कधी काही समजत नाही, काय करायचं काय नाही. आणि कधी कधी सीमारेषा पलीकडे देखील झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक जात आहेत. आणि हरिश्चंद्रला देखील तसंच वाटलं. त्याने चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट या झटपट क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना की कमी वेळामध्ये योग्य निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात आणि त्या योग्य निर्णयाकडे हरिश्चंद्रने वाटचाल केली. बॉल तयार आहे. मयूर, स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं या चेंडूवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 2 धाबा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं एकूणच फलक जाऊन पोहोचलते 5 या धाबसंख्येवरती.
टार्गेट सेट केलंय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 37 दाबा जमवल्या आणि 38 धाबसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. बॅटिंग चांगली चालू आहे सध्याच्या घडीला. नितेशला आपण पाहतोय बाद होत असताना सुनील आणि रामदास हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. आज चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे चाललाय. 4 धाब्यांसाठी लाजबाब दर्जेदार या गावदेवी चषकातील हा दिमागदार चौकार. ARPLचे खऱ्या अर्थानं उपाध्यक्ष प्रकाशजी पवार यांच्याकडून नाणिवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आम्ही शुभेच्छांचा स्वीकार या ठिकाणी करतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा नाणिवली टीमला त्यांच्या माध्यमातून. मनपूर्वक स्वागत. प्रकाशजी पवार एक हुशार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात नाणिवली टीमसाठी. वेगावरती स्वार आणि या ठिकाणी डॉट बॉल येईल. 10 पलक स्थिरावेल ते 10 या धाबसंख्येवरती. आमचे स्कोरर मित्र आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. कार्तिक कातकरी त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. काल 4-4:30ला ते घरी गेले असतील. दिवसभर आपण पाहतो की त्यांनी प्रामुख्याची झोप घेतली असेल आणि ते या स्पर्धेला पुन्हा एकदा जॉईन झालेत. परंतु चांगली कामगिरी कार्तिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्कोरिंगची भूमिका पार पाडणं थोडंसं कठीण असतं. समालोचकाचा कणा म्हणून ज्यांना आपण सातत्यपूर्वक पाहतो ते स्कोरर मित्र आमचे. आणि कार्तिक तुमचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 10 धावा धावपलकावरती आहेत. 38चा करायचे पाठलाग म्हणजे येणारे आता 18 बॉल आणि 28 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज. टॉस वाउंडल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय नारंगी दोन्ही टीमचे कॅप्टन चला या टॉस करण्यासाठी. नारंगी टीमचे कॅप्टन आलेत का? चला वाउंडल टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज त्या ठिकाणी पाहणार आहोत. हरिचंद्र या गोलंदाजाला बॉलिंग ट्रॅक वरती. हरिचंद्र हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पंढरीनाथ पवार उर्फ पॅडी सर आम्हाला सांगतात की लगातारचे 3 षटकार त्याने सुरुवात दमदार केली होती. क्रिकेटमध्ये सुरुवात करणं सोपं आहे परंतु सुरुवातीतलं सातत्य टिकवणं ते कठीण. आणि खऱ्या अर्थानं ते चित्र पाहिलं. त्याचा जलवा त्याचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. आणि सध्याच्या घडीला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा 1 बाद 10 ही स्थिती आहे बिलवले टीमची. स्लोवर डिलिव्हरी पिक केलं परंतु खऱ्या अर्थानं एलिव्हेशन नव्हतं पटक्यामध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालं तर विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु लेझी क्रिकेट. 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं 2 धाबेच्या साह्यानं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धाबसंख्येवरती. येणारे शेवटचे 17 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 26 या धाबसंख्येची. 26 धावसंख्येचा पाठलाग अजून देखील इथून पुढे करायचा आहे. 26 धावा या मॅच मध्ये वाचवायच्या असतील तर गोलंदाज हरिचंद्रला 1-2 मोठे झटके द्यावे लागतील प्रतिस्पर्धीय भिलवल्या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. आणि ती प्रामुख्याची गोलंदाजी झाली तर या मॅच मध्ये शिरकाव करू शकेल. 26 धावसंख्येचा पाठलाग करणं अगदी सोपं आहे भिलवल्या टीमसाठी परंतु ते सोपं आव्हान कठीण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं टिचून मारा भेदकता दाखवावी लागेल. काय अफलातून फिल्डिंग. मयूर जुगरे त्या ठिकाणी होता. कौतुक करू तितकं कमी आहे. या खेळाडूकडे ती गुणवत्ता आहे ती चिकाटी या खेळाडूकडे आहे. बॅटिंगच्या माध्यमातून तो काही करू शकला नाही परंतु अगदी त्याची फटकेबाजी आहे ना कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी आम्हाला प्रेमात पाडलंय परंतु या स्पर्धेमध्ये लिलया त्यांच्या बॅटवरती चेंडू आला नाही. कधी कधी एखादा दिवस खराब असतो आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय मयूर जुगरेची फिल्डिंग चांगली आहे. या ठिकाणी फटका फसला आबेमध्ये. जेल होण्याची शक्यता आणि जेलला पकडलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता जयेश आणि महत्वाची विकेट. फलंदाज दुसरा मोठा धक्का मिळेल भिलवले टीम.
महत्वाची विकेट प्राप्त झाली आणि आता नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. नाम तो सुनाई होगा, विशाल वाघमारे. विशाल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थानं आपण कित्येकदा पाहिलं या खेळाडूला भिलवले टीमकडून खेळत असताना, स्वतःच्या गावच्या संघाकडून खेळत असताना, तदनंतर लीग मॅचेसमध्ये देखील जबरदस्त कामगिरी करणारा हा ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू विशाल वाघमारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी भिलवले टीमचा हार्दिक पांड्या म्हणून त्याला जाणलं जातं. बॉल तयार. पहिला चेंडू सटीक लाईनानं लेंथ न पडला. चेंडूवरती वेग होता. हरिश्चंद्र बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्यानं खऱ्या दुहेरी धाव खर्च केली, तदनंतर सिंगल आली. तिसऱ्या चेंडूवरती महत्वाची विकेट आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतो. चला टॉस आपण त्या ठिकाणी करीत आहोत. नारंगी आणि त्यांच्या अगेन्स्ट वाउंडल. खराब बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण. चांगलं बॅकिंग मंगेश जुगरे, मयूर जुगरेकडून जसा चेंडू निसटला ना, तसं खऱ्या अर्थानं पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय, तसं खऱ्या अर्थानं बॅकिंग दिलं मंगेशनं त्या ठिकाणी. अन्यथा कदाचित 6 किंवा 4 धावा निश्चित या चेंडूवरती मिळाल्या असत्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉलचा इशारा, बिमरचा हा नो चेंडू आणि पुढील बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल आहे फ्री हिट. वाउंडल टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी नारंगी टीमला नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे फ्री हिट. संजय वाघमारे कायम असेल, फ्री हिट कायम असेल, परंतु आता गोलंदाजी चांगल्या दर्जाची करावी लागेल गोलंदाज हरिश्चंद्रला. विशाल त्याच्या अगेन्स्ट आहे, थोडंसं दडपण हरिश्चंद्रवरती देखील असेल. विशाल उंचकुरा फलंदाज, बॅटिंगच्या जोरावरती कित्येक सामने त्याने जिंकून दिलेत. यावेळेस चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक होता, सरळ अगदी आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सला, टॉस बॉक्सला सलामी देणारा. 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पार, धाबा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. आपण पाहिलं त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, ती गुणवत्ता आहे आणि गुणवत्ता ठासून भरलेला विशाल वाघमारे च्या बॅट मधून आपण चौकार पाहिलाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरिश्चंद्र थोडासा मागडा ठरत असताना यावेळेस आपण पाहतोय की ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंचांनी त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला आणि व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. 38 धावसंख्येचा पाठलाग त्या ठिकाणी करायचं होतं. 22 धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. विजयासाठी अजूनही या ठिकाणी गरज आहे ती 16 या धावसंख्येची. 16 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज असेल. खऱ्या अर्थानं वरद 11 नानिवली टीम कडून खेळत असताना व्हाईट बॉल रिव्ह्यू या ठिकाणी प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू असेल आणि तो रिव्ह्यू खऱ्या अर्थानं तुम्ही गमावला तर तदनंतर तुमच्याकडे कोणताही रिव्ह्यू शिल्लक नसेल. व्हाईट बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमनं. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आहे व्हाईट बॉल आणि खऱ्या अर्थानं पंचांना चॅलेंज करत हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय. चला या ठिकाणी विष्णू आपण या ठिकाणी यायचंय. विष्णू आणि आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. बॉलचा टप्पा देखील या ठिकाणी चेक केला जाईल आणि योग्य तो निर्णय त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला या ठिकाणी व्हाईट बॉल आहे आणि जरूर योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. विष्णू कातकरी या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचली. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती लागली जाते. 22 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरिश्चंद्र. पुन्हा एकदा चांगला फटका, टॅपिंग क्रिकेट, परंतु धाव मिळेल एक सिंगल संख्येवरती. मंगेश जुगरेचं खऱ्या अर्थानं ऑप्शन या टीमकडे होते, परंतु मंगेश जुगरेला न आणता
कारण की फलंदाज त्या ठिकाणी विशाल बाकी होता, त्या कारणासाठी कदाचित मंगेशला पाठी ठेवण्यात आलं असावं. आणि आपण तेच चित्र आहे ना, कधी कधी अंगलट येतं, कधी कधी काहीतरी दुसरं करण्याच्या प्रयत्नामध्ये जे हातामध्ये आहे ना ते देखील गमावलं जातं. दहा फलकावरती धाव आहेत, त्या 23. विजयासाठी गरज आहे अजूनही 15 धावसंख्येची. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. विशाल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, त्याच्या बॅटमधून विशाल फटके येताना आपण पाहणार आहोत. ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्याने खऱ्या अर्थानं महादेव पिरकट यांच्या संघाला सुपर 12 मध्ये वरद 11 नानिवली टीमला त्याने पोहोचवलंय आणि स्वतःची दमखम त्याने त्या स्पर्धेमध्ये दाखवलं. त्याचा जलवा, त्याचा करिश्मा आपण सातत्यपूर्वक त्या स्पर्धेमध्ये पाहिलाय. परंतु या मॅच मध्ये आता स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या गावाच्या अस्तित्वासाठी त्याला चांगली बॅटिंग करावीच लागेल. 12 बॉल आणि 15 धावसंख्येची विजयासाठी इथून पुढे गरज आहे. 12 मध्ये 15 धावसंख्येची गरज. धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंसं अवघड नसेल. मंगेश पहिलाच बॉल त्या ठिकाणी आक्रमण करायचं होतं, परंतु एक धाव या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे या ठिकाणी. हाईट फॅक्ट चेक केला जाईल. चेंडूची उंची किती होती, कोणत्या अटेम्पला चेंडू मारलाय तो या ठिकाणी चेक करतील आणि योग्य तो निर्णय अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. हा एकच रिव्ह्यू असेल खऱ्या अर्थानं प्रत्येक टीमसाठी. तो तिथून गमावला, आता नानिवली टीमनं गमावलाय. इथून पुढे त्यांच्याकडे कोणताही रिव्ह्यू शिल्लक नसेल. आणि इथून जर भिलवल्या टीमनं रिव्ह्यू गमावला ना तर त्यांच्याकडे देखील कोणताही रिव्ह्यू शिल्लक नसेल. कमरेच्या वरती जर चेंडू हा लँड झाला असेल तर कदाचित आपण पाहतो योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि जो अंपायरला चॅलेंज करत हा निर्णय घेतला विशाल वाघमारेनं, तो निर्णय कितपत खऱ्या अर्थानं खरा आहे हे या ठिकाणी चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. कालच्या बाजूवरती चेंडू येत होता आणि जरूर पंच संजय वाघमार यांचं आम्ही कौतुक करू की त्यांनी योग्य तो निर्णय तिथून दिला होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि महत्वाची विकेट. दांडी 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 गुल. ते खर्ची केले ना गोलंदाज हरिचंद्रनं एकूणच 13 धावा, एक चेंडू त्यांना नो टाकला, एक विकेट जरूर त्यांना प्राप्त केली. परंतु आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 4 म्हणजे 10 बॉल आणि 14 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. कमबॅक केलाय या मॅच मध्ये गोलंदाज मंगेश आणि मयूर जुगुरे दोन्ही अगदी बंधू आहेत आणि त्यांची बॅटिंग, त्यांची गोलंदाजी हे प्रामुख्याचं आसरं राहिलंय नानिवली टीमसाठी. मग नानिवलीची आपण पाहतोय ग्रामीणची टीम असेल, त्यानंतर आता आदिवासी ग्रामीणची ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि हे दोन्ही बंधू प्रामुख्याचा खेळ त्याने सातत्यपूर्वक कित्येक मैदानावरती दाखवलाय आणि तोच मंगेश यावेळेस आपले जोहर दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश तयार आहे. शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी. क्रिकेटमध्ये नेटवर्क आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्कचा वापर तुम्ही केला नाही ना, पदतलित बदल, पायांची तुमची हालचाल होणं फार गरजेचं आहे. अन्यथा डॉट बॉल आणि थोडंसं प्रेशर देखील क्रिएट करतील. फलंदाज डावकुराताचा सुभाष मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याला बीट करत डॉट बॉल येतोय. प्रेशर क्रिएट करणारी गोलंदाजी करतोय मंगेश. मैदानाच्या आतमध्ये एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 26 या धावसंख्येवरती. पंढरनाथ पवार पॅडी सर आता चांगला बॅटल आहे मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे मंगेश जुगरे एक चांगला खेळाडू, एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती फलंदाज विशाल वाघमारेला. विशाल वाघमारे समोर आव्हान असेल खऱ्या अर्थानं मंगेश जुगरेच्या समोर आव्हान असेल ते विशाल वाघमारेचं. हे बॅटल फार चांगलं आहे. एकाच कॅलिबरचे ना एकाच दर्जेचे हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट. बॉल तयार. खराब बॉल वेगावरती स्वार होतोय गोलंदाज, परंतु दिशा बिघडली आणि तदनंतर पंचांनी सांगितलं इट इज अ वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीनं
धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 या धावसंख्येवरती 12 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. 12 धावसंख्येची गरज. पंचांकडे लाऊड अपेल परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. सत्तावीस धावा फलकावरती या ठिकाणी आहेत. बॉल तयार. शरीराचा वेध आणि लेग बिफोर द विकेट बडी मछली जाल में आणि मंगेश जुगरेला मिळालेली ही महत्वाची सफलता. फलंदाज बाद. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 6 आणि 12 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल, त्यानंतर विकेट आली, पुन्हा डॉट आला, पुन्हा एकदा सिंगल आली, वाईड आला आणि पुन्हा डॉट आणि आउट. विशाल 26 झाले. 26 पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या एकूणच 3 धावा. म्हणजे 26 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. या ठिकाणी पंढरनाथ पवार पॅडी सर देखील कॅल्क्युलेशन करत होते परंतु त्यांचं कॅल्क्युलेशन चुकवलं. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 12 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एक चेंडू विशालला चांगला खेळायचा होता परंतु त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं ना, जे कडवं आव्हान होतं ना मंगेश जुगरेचं, आणि त्यांनी ती महत्वाची विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. बॉल तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक. डावखुर आताचा फलंदाज एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगल्या एंडला फेकी परंतु खऱ्या अर्थानं 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल फार चांगलं पाहायला मिळालं. शेवटच्या तर 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. 6 मध्ये 12 करायचे होते, आता शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 10 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम राहिलाय आणि त्या कारणास्तव येणाऱ्या 5 बॉल मध्ये 10 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करावाच लागेल. डावखुरा त्याचा फलंदाज सुभाषला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी चांगली डिलिव्हरी, चेंडू पडला तदनंतर यष्टीरक्षकाचा भेद. बॉलिंग ट्रॅक वरती चिरागला आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली परंतु तदनंतर अगदी परफ्यूम बॉल डिलिव्हरी, चांगल्या चेंडूची पैकी चेंडू पडला तदनंतर उचली घेतली, यष्टीरक्षकाचा भेद घेणारे चेंडू फलंदाज सुभाषला बीट करत हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. दमदार 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 फटका. पॅरल स्वीट साऊंड बॅट मधून ऐकलं आणि बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता बॅटिंग पाहून खऱ्या अर्थानं सुभाषची सगळे त्याचे फॅन होतील कारण की जबरदस्त स्ट्रोक, पॅरल स्ट्रोक आपण पाहिला.
फास्ट अँड फ्युरियस बॉल होता आणि त्याच्यावरती फक्त बॅट घातली आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दिशा देत खऱ्या अर्थानं ठोकलेला फलंदाज सुभाषच्या बॅटमधून षटकार आला. शेवटचे 3 बॉल आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. मॅच चांगली रंगलेली आहे. खऱ्या अर्थानं टक्कर देत असताना बिलवले संघ आणि टीमच्या अगेन्स्ट. बॉल तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल येईल. जसे डॉट बॉल येतील तसं प्रेशर वाढेल बिलवले टीमच्या फलंदाजावरती. सुभाष ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय 2 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. नेट टू नेट फाईट. अगदी रफ अँड टफ मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. परिस्थिती गंभीर आहे परंतु चिराग सांगतोय आम्ही खंबीर आहोत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. 1 चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. जर ही मॅच पहिलीच मॅच सर्व प्रेक्षकांना आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी होऊ द्या. मॅच कोणी जिंको कोणी हारो हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे विशाल त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं मयूर आणि मंगेश जुगरे हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये 100% योगदान देत असताना मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं फलंदाज रोहनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. डावकुर आता जे फलंदाज कधी काय करतील ना याचा भान नाही. 1 बॉल 3 धावसंख्येची गरज. आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतो आणि हा सामना अगदी खऱ्या अर्थानं आपल्या खिशात घातला होता बिलवले टीमनं. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय पलटवार होतील ना हे सांगणं कठीण आहे. आणि साई समर्थ